नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करताना आपल्याला एक जागा पाहिजे डिस्कस करण्यासाठी. जसं की तुम्ही आहात बरोबर, प्रत्येक ग्रुपमध्ये आहात. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, आपापल्या ग्रुपमध्ये जे काही तुमचे लीडर असतील जिल्ह्याच्या, सगळ्यांना तुम्ही सांगा, ठीक आहे, काहीतरी फायनान्शियली मदत करा आपल्या टीमला आणि हा स्टे उठवण्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलचं सुद्धा एक टेलिग्राम ग्रुप मी चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे आरोग्यसेवक 50%. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंटमध्ये मी दिलेली आहे. आता बघा, आता इंटरव्हेशन करताना त्या स्टेजचा आपल्यावर काय इफेक्ट होतो हे महत्त्वाचं आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा तिथं मला वाटतं समावेश आपण करायला पाहिजे. पण शेवटी तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता त्याच्यामध्ये काय करायचं किंवा काही नाही. हा माझं एक फक्त ओपिनियन आहे. बघा, आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रियेवर स्टे असल्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारावर अन्याय व त्यांच्या हक्काचं उल्लंघन होत आहे. भरती प्रक्रिया नियमानुसारच होत होती, जसे की आरोग्यसेवक 50% संबंधी ग्रामविकास विभागाची अधिसूचना 2003 आणि जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967. हालाकीची परिस्थिती, वाढते वय आणि बऱ्याच वर्षापासून चाललेला अभ्यास त्यामुळे उमेदवारामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. केसला कुठल्याही लीगल डॉक्युमेंटचा सपोर्ट नाही, नुसत्या एका प्राधान्य शब्दामुळे भरती प्रक्रियेला स्टे देणे हा निवड झालेल्या उमेदवाराच्या हक्काचं उल्लंघन आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे जे आहे सगळ्यासोबत शेअर करा आणि हे पॉईंट मेन्शन करा आपल्या डॉक्युमेंटमध्ये, हीच माझी विनंती आहे.